मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषणास्त्र. जरांगे 30 मे पासून अंतरवाली सराटीतच पुन्हा आमरण उपोषण करणार. 3 कोटींपेक्षा जास्त मराठी उपोषणात सहभागी होतील, मनोज जरांगेंचं वक्तव्य. फडणवीसांना दोष देत नाही, पण त्यांनी कुणबी प्रमाणपत्र का रोखलं? जरांगेंचा फडणवीसांना सवाल. तर मुख्यमंत्री सर्वेसर्वा असतात हे फडणवीसच म्हणाले होते, म्हणत जरांगेंचा टोला. आरक्षणासाठी नेमलेली समिती काम करत नाही, उपसमिती भांडण लावत आहे, मनोज जरांगेंचा सरकारवर घणाघात. तर मंत्रिमंडळाची उपसमिती बरखास्त करून आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करा, जरांगेंची मागणी. नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास करताना यंत्रणांना अनेक अडचणी. संभाषणासाठी आरोपींकडून टेलिग्रामचा वापर, तर तपास यंत्रणांसमोर चॅट रिकव्हर करण्याचं मोठं आव्हान. नीट पेपर लीक प्रकरणाची क्रोनॉलॉजी समोर. पुण्याच्या मनीषा वाघमारेने साथीदारांच्या मार्फत नगर, नाशिक आणि गुरुग्राम पर्यंत नेक्सस चालवत पेपर जयपूरला पाठवल्याचा धक्कादायक खुलासा. माहितीमुळे एकच खळबळ. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील अंतर्गत संघर्ष शरद पवारांच्या दरबारी. बड्या नेत्यांनी पार्थ पवारांची तक्रार केल्याची माहिती. तर कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज देण्याची केली मागणी. सुनील तटकरे प्रफुल्ल पटेलांना दिल्लीतील पक्ष कार्यालयामध्ये येण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती. कार्यकारिणीमध्ये नाव नसल्यानं प्रवेश बंदी. कार्यकारिणीतील सदस्यांना फक्त प्रवेश द्या, राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना. राज्याच्या वाळू धोरणात मोठा बदल. ईडब्ल्यूएस घरकुलांना 10% वाळू मोफत मिळणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. आणि कारागृहात असूनही भोंदू खराडची कमाई सुरू. रिंग रोडसाठीच्या भूसंपादनातून मिळणार तब्बल 3 कोटी. भूसंपादनाचा लाभ घेण्यासाठी मुलींना हजर राहावं लागणार. आता पुढची बातमी पाहूयात. येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झालेली आहे. 1000 कोटी रुपयांच्या एका नव्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राणा कपूर आणि सिक्युरिटी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक सुधीर वालिया यांच्यासह इतर बँक अधिकाऱ्यांवर मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास आता मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. हे संपूर्ण प्रकरण 2015-16 मधील घडामोडींशी संबंधित आहे. HDILची उपकंपनी असलेल्या सफायर लँड डेव्हलपमेंट आणि प्रिव्हिलेज पॉवर यांनी येस बँकेकडून एकूण 450 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं, ज्याच्या बदल्यात 1000 कोटींची मोक्याची मालमत्ता तारण ठेवण्यात आली होती. मात्र कर्जाची मुदत संपण्यापूर्वीच जून 2018 मध्ये बँकेनं हे खातं थकबाकीदार म्हणून घोषित न करताच तारण ठेवलेली कोट्यावधींची मालमत्ता अत्यंत कमी किमतीत विकली. या संगनमतानं केलेल्या गैरव्यवहारामुळे कंपनीचे सुमारे 1000 कोटी रुपयांचं नुकसान झालंय, असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय. वरळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हेगारी विश्वासघात आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, 1000 कोटींचा हा नवा घोटाळा उघडकीस आलाय, काय अपडेट? प्रियंका, आपल्याला माहिती आहे की राणा कपूर यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयच्या द्वारे येस बँकेचे अनेक गुन्ह्यांचे खटले सुद्धा प्रलंबित आहेत. म्हणजे ही घोटाळ्यांची मालिका ही अजूनपर्यंत कायमच आहे. म्हणजे की आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन सुधीर वालिया, राणा कपूर आणि यासह अनेक काही अधिकारी सुद्धा याच्यात आहेत. आता हा जरी गुन्हा दाखल झाला असता तरी या प्रकरणामध्ये अनेक लोकांच्या अटक 200% होणार. कोणत्याही बँकेमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदाराचे, सर्वसामान्य बँक खातेधारकाचे पैसे असते आणि त्या पैशांचा बँक म्हणून ज्या पद्धतीनं यांनी वेगवेगळ्या लोकांना कर्ज देणं, दुरुपयोग करणं
मालमत्ता तारण याच्यात हेराफेरी करणं आणि भ्रष्टाचार करणं, याच्यातनं बँकेचं नुकसान करणं, याच्यातनं थेट सर्वसामान्य गुंतवणूकदार किंवा खातेधारक जो असतो त्याच्यावर फरक पडतो. याचमुळे जवळपास 1,000 कोटीचा हा घोटाळा त्यांनी केलाय. विशेष म्हणजे बँकेनं या पूर्ण प्रकरणामध्ये स्वतःचं मार्जिन मनी 22,50,00,000 सुद्धा उपलब्ध करून दिलं होतं. म्हणजे कोटीच्या कोटी उड्डाणे घोटाळ्याचे अशा प्रकारची ही सगळी माहिती समोर येत आहेत. सफायर अँड लँड डेव्हलपमेंट कंपनीचे निलंबित संचालक जे लखविंदर सिंग दयाल होते, यांनी या प्रकरणामध्ये याची तक्रार दिली आहे. अखेर व्हिसल ब्लोअरला समोर यावं लागलं आणि त्यातूनच हा घोटाळा समोर आलाय. येत्या दिवसामध्ये याच्यात अजून धक्कादायक माहिती समोर येऊ शकते, कारण ही एक नियमित मोडस ऑपरेंडी असू शकते बरं. आणि या माध्यमातून अनेक वेगळ्या प्रकारचे गुन्हेही समोर येऊ ठीक शकतात. आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या सायवन आणि या परिसरामधील गावपाड्यांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी नागरिकांना कोरड्या पडलेल्या ओढ्यात खड्डे खोदून त्यातून झिरपणारं पाणी वापरावं लागतंय. महिलांना अनेक किलोमीटरची पायपीट करून या ठिकाणी यावं लागत असून खड्ड्यामध्ये पाणी जमा होण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते. याच खड्ड्यातील पाणी पिण्यासाठी वापरलं जात असल्यानंच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय. काही वर्षांपूर्वी गावात नळ योजना सुरू करण्यात आली होती, मात्र ती अल्पावधीमध्येच बंद पडल्याचा दावा महिलांनी केलाय. या परिसरातील अनेक भाग हा पाणी पुरवठ्यापासून वंचित असल्यानं या नागरिकांची पाण्यासाठी मोठी गैरसोय झाल्याचा प्रकार पाहायला मिळतोय. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय माझे सहकारी राहुल पाटील यांनी. पाहूयात. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला सध्या भीषण पाणी टंचाईचा झळा बसू लागले आहेत. मी सध्या कासा आणि सायवन या परिसरात आहे. आपण बघू शकतो की एका ओढ्यातील खोदलेल्या खड्ड्यातून या संपूर्ण गावाला आपली तहान जी आहे ती भागवावी लागते. साधारणतः सायवनच्या पश्चिमेस असलेला हा भावरपाडा आहे. या परिसरात साधारणतः 3 ते 4 पाडे असे आहेत ज्यामध्ये भीषण पाणी टंचाई जी आहे ती सध्या येथील नागरिकांना जाणवू लागली आहे आणि याच खड्ड्यातून येथील नागरिक जे आहेत ते पाणी पितात आणि आपली तहान भागवतात. याच खड्ड्यावरती जे जनावरं आहेत ती सुद्धा आपली तहान भागवतात. त्याच्यामुळे कुठेतरी या येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न देखील निर्माण होण्याची भीती जी आहे ती येथील नागरिकांनी उपस्थित केलेली आहे. या गावात खरं तर नळ योजना जी आहे ती कार्यान्वित केली होती, तर ती मागील अनेक वर्षांपासून बंद आहे आणि त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते. तासनतास या खड्ड्याबाहेर वाट पाहत उभं राहावं लागतंय. अशाच पद्धतीने या ओढ्याला साधारणतः 6 ते 7 ठिकाणी खड्डे तयार केलेत आणि याच खड्ड्यांमधून हे नागरिक जे आहेत, या महिला ज्या आहेत त्या तासनतास वाट बघून आपल्या कुटुंबासाठी पाणी नेत आहेत. एकूणच पाहिलं तर जलजीवन मिशन सारख्या योजनेत पालघर जिल्ह्यात शेकडो कोटींचा, हजारो कोटींचा निधी जो आहे तो खर्च केला जातोय, मात्र आजपर्यंत कुठलीही योजना जी आहे ती पूर्ण झालेली नाही आणि त्याच्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत जी आहे ती करावी लागते. एकूणच या भागात अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जात नाही. त्याच्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी जी वणवण आहे ती करावी लागते. एकूणच आतापर्यंत प्रशासनाने या सगळ्याची कुठलीही दखल घेतली नसली तरी सुद्धा लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन येथील पाणी प्रश्न जो आहे तो सोडवावा अशी मागणी जी आहे ती येथील स्थानिकांकडून करण्यात येते. न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर. सध्या राज्यभरामध्ये लग्न सराईचाच हंगाम सुरू असल्यानंच फुलांना मोठी मागणी वाढली आहे आणि निर्यात देखील त्यामुळे वाढलेली आहे. कराडमध्ये लग्न समारंभ, साखरपुडे, धार्मिक कार्यक्रम तसंच वेगवेगळ्या सांस्कृतिक आयोजनांमुळेच पुष्पहारांच्या बाजारामध्ये चांगलीच तेजी आलेली आहे. गुलाब, मोगरा, जरबेरी आणि निशिगंधा फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे फुलांचे उत्पादन घटल्यानंच बाजारातील आवक मर्यादित झालेली आहे. याचा थेट परिणाम फुलांच्या किमतीवर होत असून दरात मोठी वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. सध्या सुरू असलेल्या लग्न सराईमुळे, साखरपुडा, धार्मिक विधी याची मोठी धामधूम असल्यामुळे फुल मार्केटमधील फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. मात्र उत्पादन पाहिजे असं होत नसल्यामुळे आपण सध्याची परिस्थिती पाहतोय. हा मोगरा आहे फुल मार्केटमध्ये, याला 400 रुपयावरून थेट 800 रुपयापर्यंत दुप्पट दर वाढलेले आहेत. त्यासोबत गुलाबाचा दर सुद्धा 200 रुपयावरून 400 रुपये गेलेला आहे. तर इतरही फुलं आपण पाहतो या मार्केटमध्ये, झेंडू फुलं असतील, निशिगंधा असेल, त्यासोबत जरबेरा फुलं असेल, या सर्वांची किंमत ही दुप्पट झालेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं गेलं तर या विक्रेत्याकडून सांगण्यात येत आहे कर्नाटक आणि बेंगलोर मधून जो माल येत आहे तो त्यांना पाहिजे त्या प्रमाणात येत नाही. याचं कारण तेथील शेतकरी आणि जे तिथले मोठे व्यापारी आहेत त्यांच्याकडून सांगितलं जात आहे की उन्हाच्या कडाक्यामुळे उत्पादन कमी झालेलं आहे. तर दुसरीकडे लग्न सराईमुळे इथे मागणी मोठी वाढलेली आहे. असं असलं तरी या ठिकाणी
पाहिजे तेवढ्या प्रमाणावरती पुरवठा होत नसल्यामुळे फुलांचा या ठिकाणी विक्रीसाठी कमी येत आहेत. मात्र दुसरी गोष्ट अशी होत आहे की सामान्य ग्राहक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती फुलांनी भाव खाल्ल्यामुळे याकडे फिरकताना पाहायला मिळत नाही आणि याचा फटका कुठेतरी विक्रेत्यांना खरं तर बसताना पाहायला मिळत आहे. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, कराड, सातारा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी करू नका, चांदी खरेदी करू नका किंवा तसं टाळा असं आवाहन केलेलं आहे. त्यामुळे हे आवाहन सराफ व्यावसायिकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं, अशी प्रतिक्रिया जळगावच्या ग्रामीण भागातील सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळेच ग्राहक खरेदीपासून दूर राहिल्यास व्यवसायावर मोठा परिणाम होईल अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. तसंच आयात शुल्क वाढल्यानं सोने चांदीचे दर वाढले असून त्याचा फटका ग्राहक आणि कामगारांनाही बसणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 वर्षासाठी सोन्याची खरेदी थांबवावी असे आवाहन केल्यानंतर जर बघितलं तर जळगाव शहरासह ग्रामीण भागात देखील तशाच पद्धतीचा सोने आणि चांदी खरेदीचा ओघ, या मौल्यवान धातू खरेदी करण्याचा ओघ आजही तितका दिसून येत आहे. आपण जळगावच्या या अंमळनेरातील एक सराफ पिढीमध्ये आहोत. आज सकाळपासूनच जर बघितलं तर या ठिकाणी जळगावच्या अंमळनेर येथे ग्रामीण भाग जो म्हटला जातो त्या ग्रामीण भागातही सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच महिला वर्गांची गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळाली. ऐन लग्नसराईच्या या धामधूम मध्ये थोडंफार का होईना जळगावच्या अंमळनेर येथे देखील सोनं खरेदी करताना ग्राहक वर्ग दिसून येत आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.